करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला, पण यात्रेच्या सुरुवातीलाच रानगे आणि पुजारी गटातील वाद उफाळून आला आणि दोन गटात तुफान हाणामारी झाली। दरम्यान पालखी अडवून वाद घालत तसंच उदयानी साळुंखे यांच्या वाड्यावर दगडफेक करून रानगे गटानं दहशत माजवली। या प्रकरणी आज करवीर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यात। त्यानंतर रानगे गटातील 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशीचं ग्रामदैवत श्री क्षेत्र बिरदेवाच्या यात्रेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। शुक्रवारी रात्री 12 वाजता भानुस मंदिरातून पालखी बाहेर पडली। मुख्य मंदिराकडे पालखी जात असतानाच रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुनील पुजारी, संभाजी पुजारी यांना पालखीसह रोखण्यात आलं। सरदार रानगे, धनाजी रानगे, सुनील रानगे यांच्यासह 7 जणांनी जुना वाद उकरून काढत आमची माणसं पालखीजवळ उभी राहणार असं म्हणत दादागिरी केली। त्यातून पुजारी आणि रानगे गटात शाब्दिक वाद झाला। त्यातून धक्काबुक्कीला सुरुवात झाली। ऐन यात्रेत रानगे आणि पुजारी गटातील वाद उफाळून आल्यानं रात्री 2:30 वाजता जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांच्या वाड्यावर बैठक बोलावण्यात आली। त्याला पुजारी गटातील सदस्य उपस्थित होते। चर्चा सुरू असतानाच अचानक 7 ते 8 जणांनी वाड्यावर दगडफेक सुरू केली। त्यानंतर सीसीटीव्ही, घराचे दिवे, खिडक्या आणि वाहनांच्या काचा फोडल्या। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं। आज सकाळी उदयानी साळुंखे यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती दिली, तर पुजारी गटाकडून दिलेल्या तक्रारीनुसार सरदार रानगे, सुनील रानगे यांच्यासह 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुसरीकडे एका महिलेला मारहाण झाल्याचा आरोप करत रानगे गटाकडूनही पोलिसात तक्रार देण्यात आली। आज सायंकाळी उशिरापर्यंत परस्पर विरोधी तक्रारी घेण्याचं काम करवीर पोलिसात सुरू होतं। दरम्यान करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दोन्ही गटांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय।